आता आपण मुख्य गाभाऱ्याजवळ आलेलो. आपण पाहू शकता की या ठिकाणी भाविकांची रांग आहे, परंतु कोणालाही व्यत्यय होणार नाही असं या ठिकाणी दर्शन आहे. आणि अनेक भाविक रांगेतसुद्धा उभे आहेत. दर्शनसुद्धा चांगलं अतिशय व्यवस्थितपणे होत आहे ना, आपण पाहू शकतो. आपण जर पाहिलं तर खूप छान सजावट अशी केलेली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर भाविकांची गर्दी आहे आणि लांबपर्यंत रांगा जरी असतील तरी नियोजनबद्ध असल्यामुळे कोणताही त्रास या ठिकाणी भाविकांना होत नाही. बोला मला तुम्ही चरबी होता आनंद त्याचे सायंकंशी ऐसा संतांनी डांगोरा हा विजला रमावला म्हणून आलो तुझ्या द्वारा आता दुःख लावू नको. हे संतचरित्र रचावया पंढरी राया माझे सिद्धी बसवली या ग्रंथ ते भवांतक भवानीवरा नीलकंठा गंगाधरा पाणी ठेवायचे. मी श्रवण वेगळे निलेश वेगळे. आज गजानन महाराज मंदिराचा प्रकट दिन आहे. मला नाव सांग तुझं. माझं नाव श्रवण वेगळे. बरं, आज या ठिकाणी आपण गजानन महाराज मंदिरामध्ये आहोत. खूप छान अशी भाविकांची गर्दी आहे. तुम्ही सुद्धा अतिशय छान अशा पारंपरिक पोशाखामध्ये आहात. तर नक्की कोणती शाळा आहे तुझी? माझ्या शाळेचं नाव एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल आहे. बरं, आणि कितवीला आहेस तू आता? 4th. बरं, तर या ठिकाणी जी सजावट केली याच्यामध्ये तुम्ही काय मदत केली होती आणि काय आहे आज, काय सांगशील? आज गजानन महाराजांचे प्रकट दिन आहे. बरं, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बरं, ठीक आहे. आता तूच काय सांगशील मला? तुझं नाव सांग. माझं नाव शिवांश निखिल बेगडे आहे. बरं, आणि आता या ठिकाणी खूप छान गर्दीसुद्धा आहे. अनेक भाविक येतात. ते सकाळपासून काय काय कार्यक्रम होते, काय सांगू शकशील तू? तिथं भजन होतं पहिलं. बरं, मग संसार वर्गाचं ते छोट्या मुलांचं ते हे घेतलेलं काही मंत्र. बरं, मग आरती झाली. मग सगळे महाप्रसाद खायला बसले. बरं, मग त्याच्यानंतर महाप्रसाद संपला. मग परत आरती झाली. बरं. आणि या प्रकारे आता पाया पडू शकता, तुम्ही बघू शकता. ओके, छान. मग तू काय सांगशील मला? माझं नाव शौर्य राजेश शिंदे आहे. बरं. मी प्रकट दिनाची माहिती देतो की आज विनंती करतो सगळ्यांना की या प्रकट दिनाला सर्वसाधारण. बरं, ठीक आहे. तू काय सांगशील मला? माझे नाव सायराज बैकर. आम्ही येथे प्रकट दिनानिमित्त इथे आम्ही मदत करतो. महाप्रसाद वाटतो, लोकांना मदत करतो. इथं दरवर्षी याप्रमाणे प्रकट दिन असतो. इथं लाखो भाविकांची गर्दी असते. तर तुम्हाला पण विनंती, तुम्ही पण इथं एकदा या मंदिराला भेट द्या अशी माझी नम्र विनंती आहे. इथं खूप मन प्रसन्न होतं. तर आता आहे तळेगाव दाभाडे तुकाराम नगर. तर सगळ्यांनी आवश्यक भेट द्यावी. ओके, थँक्यू.